गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन व्हावी म्हणून वन लायनर करंट अफेअर्सचा भाग 2 सुरू करत आहोत. आणि या भागामध्ये जवळपास 75+ चालू घडामोडीशी संबंधित मुद्दे आहेत. ते पुढील प्रमाणे. पहिला मुद्दा आहे का ई गव्हर्नन्सवर आधारित 25वी जी राष्ट्रीय परिषद आहे ती 26 नोव्हेंबर 2022 रोजी जम्मू काश्मीर या राज्यामधील कटरा या शहरात पार पडली. जम्मू काश्मीर आता केंद्रशासित प्रदेश आहे, विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे नीती आयोगाचे जे पूर्णवेळ सदस्य म्हणून अलीकडे डॉक्टर अरविंद वीरमणी यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत ते सुमन बेरी आहेत आणि जे CEO आहे म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे ते BVR सुब्रमण्यम आहेत. नंतरचा तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत. अलीकडे मध्य प्रदेश राज्याने आपल्या राज्यामध्ये पेसा ॲक्ट 1996 लागू केला आणि ही गोष्ट लक्षात ठेवा का 2023मध्ये पेसा ॲक्ट आपल्या राज्यामध्ये लागू करणारं मध्य प्रदेश हे एक राज्य आहे. आणि पेसा ॲक्ट हा भुरिया समितीच्या शिफारसीनुसार तयार करण्यात आला होता. नंतरचा आपण चौथा मुद्दा पाहणार आहोत. 15 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार, ज्याला आपण आदिवासी दिवस म्हणतो. हा 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. नंतर पाचवा मुद्दा आहे का 2022-23मध्ये जे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीचे ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो याचे जागतिक भागीदारीच्या परिषदेचे जे अध्यक्षपद आहे ते भारताला मिळालेलं आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. नंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 6 नोव्हेंबर 2022मध्ये दहशतवाद विरोधी वित्तपुरवठ्यावरील तिसरी नो मनी फॉर टेरर ही मंत्रिस्तरीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का नोव्हेंबर 2022मध्ये दहशतवाद विरोधी वित्तपुरवठ्यावरील तिसरी नो मनी फॉर टेरर ही मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली. त्यानंतर 7वा मुद्दा आपण पाहणार आहोत. नोव्हेंबर 2022मध्ये हर घर गंगा जल हा प्रकल्प बिहार राज्याने सुरू केलेला आहे. 8वा मुद्दा आहे डिसेंबर 2022मध्ये मेघालय या राज्याने मानसिक आरोग्य आणि सामाजिक काळजी धोरण जाहीर केले. असे करणारे मेघालय हे भारतातील पहिले राज्य आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. नंतर 9वा मुद्दा आपण पाहणार आहोत. ॲनिमिया समस्येचं संपूर्ण निर्मूलन सुनिश्चित करण्यासाठी ओडिसा राज्याने अमलान हा एक प्रकल्प एक अभियान सुरू केलेला आहे. अमलान याचा जो अर्थ होतो ॲनिमिया मुक्त लक्ष अभियान. आणि तुम्हाला माहीत असेल का भारत सरकारने देखील ॲनिमिया दूर करण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे. तर या पद्धतीनं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का ॲनिमिया हा जो रोग आहे हा खास करून रक्ताशी रिलेटेड आहे आणि ॲनिमिया समस्येचं निर्मूलन करण्यासाठी ओडिसा या राज्याने अमलान हा अभियान सुरू केलेला आहे. त्यानंतर आणखी एक 10वा मुद्दा पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे का मनिका बत्रा या टेनिसपटूने तर आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकलेलं आहे आणि अशी करणारी ती पहिली महिला आहे. त्यानंतर 11वा मुद्दा पहा. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून PT उषा यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर 12वा मुद्दा आपण पाहणार आहोत. क्रिस्टियानो रोनाल्डो यांना विकत घेतलेला आहे मीन्स खेळण्यासाठी सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबने क्रिस्टियानो रोनाल्डो या फुटबॉलपटूला 200 दशलक्ष युरोचा करार केलेला आहे क्रिस्टियानो रोनाल्डोसोबत सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबने. आणि त्या कारणास्तव आता पुढे क्रिस्टियानो रोनाल्डो हे सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबकडून खेळणार आहे. त्यानंतर आपण 13वा मुद्दा बघणार आहोत. टेनिस स्पर्धेशी संबंधित असलेला डेव्हिस चषक हा प्रथमच कॅनडा देशाने जिंकलेला आहे आणि यावेळेस कॅनडाने ऑस्ट्रेलिया देशाचा पराभव केला. तर ही बाब लक्षात ठेवा. अलीकडे डेव्हिस चषक जिंकणारा कॅनडा हा देश बनलेला आहे आणि जो पराभव झाला तो ऑस्ट्रेलिया देशाचा झालेला आहे. आणि डेव्हिस चषक हा टेनिस स्पर्धेशी संबंधित असलेला चषक आहे आणि तो प्रथमच कॅनडा या देशाने जिंकलेला आहे. आपण 14वा मुद्दा पाहणार आहोत. विजय हजारे करंडक 2022-23चं जे विजेतेपद आहे ते दुसऱ्यांदा सौराष्ट्राने महाराष्ट्राचा पराभव करत जिंकलेले आहे. नंतर 15वा मुद्दा बघा. क्रिस्टियानो रोनाल्डो 5 विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला पुरुष फुटबॉलपटू आहे. त्यानंतर 16 मुद्दा आपण बघणार आहोत चालू घडामोडीशी रिलेटेड. महाराष्ट्राची रहिवासी असलेली एक मुलगी रिदम मामानिया या मुलीने वयाच्या 10व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ती नुसतं
नुकतीच 10 वर्षे तिला पूर्ण झाले होते वयाचे. तर त्यावेळेस तिने एकदम छोटी मुलगी आहे ही रिदम मामानिया, हिने वयाच्या 10व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केलेला आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आपण चालू घडामोडीचा एक 17वा मुद्दा बघणार आहोत आणि तो अतिशय महत्त्वाचा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हिंदी महासागरामध्ये मे 2022 मध्ये आलेल्या दुहेरी चक्रीवादळापैकी करीम हे जे चक्रीवादळाचं नाव आहे ते सेशल्स या देशाने सुचवलेलं आहे आणि अस्नी जे नाव आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये अस्नी चक्रीवादळ आलं होतं आणि त्या अस्नी चक्रीवादळाचं नामकरण श्रीलंका या देशाने केलेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 2 बाबी लक्षात ठेवा. हिंदी महासागरामध्ये जे चक्रीवादळ आलेलं आहे ते करीम आहे आणि करीम या चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते सेशल्स या देशाने. तर बंगालच्या उपसागरामध्ये मे 2022 आलेल्या अस्नी चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते श्रीलंका या देशाने. परंतु अस्नी हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं आहे ही लक्षात ठेवा आणि ॲट ए टाईम 2 चक्रीवादळ आलेले आहे आणि याला दुहेरी उष्णकटिबंधीय चक्रीवादळे म्हणतात. आणि अशा प्रकारचे ॲट ए टाईम एकाच वेळेला 2 चक्रीवादळ हे विषुवतीय रॉसबी लाटांमुळे तयार होतात. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यानंतर आपण 18वा एक महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत. ओडिशा या राज्याने देशातला पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे. यावरही तुम्हाला आगामी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम सुरू करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं, तर ते म्हणजे ओडिशा. त्यानंतर अलीकडे आपल्याला माहीत आहे की सोन्याचा खूप मोठा साठा बिहार या राज्यामध्ये सापडलेला आहे. पण बिहारमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये तो साठा सापडलेला आहे, तर जमुई या जिल्ह्यामध्ये सोन्याचा सर्वात मोठा साठा मिळालेला आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर निखत झरीन ही तेलंगणा राज्याची निजामाबादची आहे. तिने इस्तंबूल इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या सन 2022 सालच्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 22 किलो वजनी गटात थाई ऑलिम्पियन जुतामास जिंता पांगचा पराभव केलेला आहे आणि हा विक्रम करणारी ती भारतातील 5वी महिला ठरलेली आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि निखत झरीन हे बॉक्सिंगपटू आहे आणि ती तेलंगणा राज्यातील निजामाबादची आहे. ही बाब आवर्जून लक्षात असू द्या. आणि अशी विक्रम करणारी ती 5वी महिला आहे. 21वा मुद्दा आपण बघणार आहोत. राजस्थान राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी अलीकडे एक विशेष आरोग्य अभियान राबवले. त्याचं नाव आहे आंचल. तर हे आंचल जे अभियान आहे ते राज्य सरकारने सुरू केलेले आहे आणि गर्भवती महिलांसाठी खास करून. त्यानंतर आपण 22वा मुद्दा अभ्यासणार आहोत. सध्या भारतातील सर्वात जुने लोहयुगातील जे ठिकाण आहे ते तामिळनाडू राज्यामध्ये ज्याला आपण माईला दुमपराई या ठिकाणी आहे. त्यानंतर 23वा एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत का भारतातील जे जेईई परीक्षा आहे ती आता ते जेईई परीक्षा 25 देशातील विद्यार्थी देऊ शकतील. त्यानंतर 24वा मुद्दा पाहणार आहोत. महाराष्ट्र जे राज्य आहे त्या महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकत साखर उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य आता महाराष्ट्र बनलेलं आहे आणि उत्तर प्रदेशचा साखर उत्पादनात आता 2रा क्रमांक लागतो. त्यानंतर आपण 25वा मुद्दा पाहणार आहोत. इस्रोच्या साहाय्याने गगन प्रणालीचा वापर करणारी भारतातली पहिली विमान कंपनी इंडिगो ही ठरलेली आहे. त्यानंतर 26वा मुद्दा आपण पाहणार आहोत चालू घडामोडीशी. मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्यासाठी सन 2025 मानवाला 2025 चंद्रावर पाठवण्यासाठी नासा आर्टिमिस 1, 2, 3 ही मोहीम राबवत आहे आणि आर्टिमिस 3द्वारे नासा पुन्हा मानवाला चंद्रावर पाठवणार आहे 2025 ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी का आर्टिमिस मिशन जे आहे ते कशाच्या संदर्भात आहे, तर नासाचे आर्टिमिस मिशन हे मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्यासाठीचे आहे. त्यासाठी नासा आर्टिमिस 1, आर्टिमिस 2 आणि आर्टिमिस 3 हे लॉन्च करणार आहे. आर्टिमिस 3 2025 आणि त्यासोबत मानवाला देखील पाठवणार आहे. त्यानंतरचा आपण 27वा एक मुद्दा अभ्यासणार आहोत. 18 नोव्हेंबर 2022 रोजी ज्याला आपण 27वा मुद्दा पाहत आहोत चालू घडामोडीशी रिलेटेड. 18 नोव्हेंबर 2022 रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित भारतातला सर्वात पहिलं जे खाजगी प्रक्षेपक रॉकेट आहे त्या रॉकेटचं नाव आहे भारतातील पहिल्या खाजगी प्रक्षेपक रॉकेटचं जे नाव आहे ते विक्रम एस आहे. ही बाब लक्षात ठेवा. आणि भारतातील सर्वात पहिलं खाजगी जे प्रक्षेपक रॉकेट आहे विक्रम एस याचं लॉन्चिंग डेट लक्षात ठेवा 18 नोव्हेंबर 2022 या दिवशी या खाजगी प्रक्षेपकाचं प्रेक्षेपण श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून झालेलं होतं. त्यानंतर आपण पुढचा 28वा मुद्दा अभ्यासणार आहोत. तो देखील चालू घडामोडीशी रिलेटेड आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. 28वा मुद्दा आहे का देशातील सर्वात पहिल्या खाजगी लॉन्च पॅड व मिशन कंट्रोल सेंटरची स्थापना ही श्रीहरिकोटा येथे करण्यात आली.
त्यानंतरचा 29वा मुद्दा आपण पाहणार आहोत MH-60. तर MS-60 हे रोमिओ हे हेलिकॉप्टर भारताने अमेरिका या देशाकडून घेतलेले आहे. त्यानंतर 30वा मुद्दा आहे ओरंग नॅशनल पार्क. सोबत ओरंग नॅशनल पार्क आता टायगर रिझर्व आहे आणि IUCNचा रेंजर अवॉर्ड 2022 ओरंग नॅशनल पार्कला देण्यात आलेला आहे आणि ओरंग नॅशनल पार्क हे आसाम राज्यात आहे. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर आपण 31वा मुद्दा बघत आहोत. भारतातील पहिला लिक्विड मिरर टेलिस्कोप हा नैनितालला आहे. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर 32वा आपण मुद्दा पाहणार आहोत. चालू घडामोडीशी रिलेटेड अत्यंत महत्त्वाचा आहे. डिमोफोर्स या लघुग्रहाला टक्कर देण्यासाठी नासाने कोणते मिशन राबवले होते? तर मिशन डार्ट आणि स्पेसएक्सने ते लॉन्च केले होते आणि त्याचा जो इम्पॅक्ट दिसला खऱ्या अर्थानं मिशन डार्टने धडक दिले डिमोफोर्स या लघुग्रहाला ती 26 सप्टेंबर 2022 या रोजी. ही तारीख लक्षात ठेवा का डिमोफोर्स या लघुग्रहाला टक्कर दिली मिशन डार्टने कोणत्या दिवशी? तर 26 सप्टेंबर 2022. त्यानंतरचा 33वा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारतातले पहिले नाईट स्काय अभयारण्य हे हनले लद्दाख या ठिकाणी उभारण्यात आले. त्यानंतर 34वा मुद्दा आपण पाहणार आहोत. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारासाठी पेमेंट सेटलमेंटसाठी भारतामधील 2 बँकांना विशेष ओस्ट्रो खाती उघडण्यास परवानगी दिली आणि त्या 2 बँका म्हणजे UCO आणि इंडस बँक. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून का भारत सरकारने भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारासाठी रुपयातील पेमेंट सेटलमेंटसाठी कोणत्या 2 भारतीय बँकांमध्ये विशेष ओस्ट्रो खाती उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे? तर त्या बँका म्हणजे UCO आणि इंडस बँक हे आहेत. त्यानंतर आपण 35वा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न म्हटल्यापेक्षा चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दा. अलीकडे शिक्षण मंत्रालयाने एक निर्देशांक जारी केलेला आहे आणि त्या निर्देशांकाचं नाव आहे जिल्हास्तरीय कामगिरी प्रतवारी निर्देशांक, ज्याला आपण परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट असं म्हणू. तर तुम्हाला असं विचारण्यात येऊ शकते जिल्हास्तरीय कामगिरी प्रतवारी निर्देशांक कोणाकडून प्रकाशित करण्यात आला? तर तो आहे शिक्षण मंत्रालय, ना की नीती आयोग. त्याच्यानंतर आपण 36वा मुद्दा अभ्यासणार आहोत. आशिया कप टेबल टेनिस स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर टेबल टेनिसमध्ये आपण पाहिलं मनिका बत्रा ही पहिली महिला ठरलेली आहे टेबल टेनिस पदक जिंकणारी आशिया कप. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर 37वा आपण महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत चालू घडामोडीशी. सर्वसमावेशक पद्धतीने प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करण्यासाठी जस्ट ट्रान्झिशन इनिशिएटिव्हची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? तर आगामी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण हा विषय मेनला आलेला आहे, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे का सर्वसमावेशक पद्धतीने प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करण्यासाठी जस्ट ट्रान्झिशन इनिशिएटिव्हची स्थापना कोणत्या देशाने केली? तर त्याचं उत्तर राहील दक्षिण आफ्रिका आणि केनिया. त्यानंतरचा आपण 38वा मुद्दा बघणार आहोत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत सर्वोच्च कामगिरी करणारं जे राज्य ठरलेलं आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश आणि ही योजना 2018मध्ये सुरू झालेली होती. महाराष्ट्र गव्हर्नमेंट देखील या अंतर्गतच जवळपास 5 लाख रुपयाचा विमा BPL धारकांना उपलब्ध करून देतो. त्याच्यानंतर पुढं आपण पाहणार आहोत 39वा मुद्दा. तर राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी असतो? तर राष्ट्रीय पर्यटन दिवस हा 25 जानेवारीला असतो. याच दिवशी राष्ट्रीय मतदार दिन पण असतो. तर मतदान दिवस किंवा मतदार दिन याच दिवशी साजरा केला जातो 25 जानेवारीला. त्याच्यानंतर 40वा मुद्दा आपण पाहणार आहोत. सन 2022 रोजी म्हणजे यावर्षी 2022 या वर्षी रिकी केज यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला? तर त्यांच्या अल्बमचं नाव होतं रिकी केज यांच्या डिवाइन टाइड्स यांना आणि रिकी केज यांना मिळाला हा 3रा ग्रॅमी पुरस्कार आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर आपण 41वा महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत चालू घडामोडीशी. आणि 10 फेब्रुवारी 2022 रोजी SSLV D2 स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेकल या प्रक्षेपकाने कोणत्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले? तर 10 फेब्रुवारी 2022 रोजी SSLV D2 या स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेकलने या प्रक्षेपकाने EOS 07 जानुस 1 आणि आझादी सॅट 2 या उपग्रहाचे प्रक्षेपण केलेले आहे आणि ही तारीख लक्षात असू द्या 10 फेब्रुवारी 2022. आणि कशाने प्रक्षेपित केले हे? तर SSLV D2 याने. नंतर आणखी महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न म्हटल्यापेक्षा चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दा. वारंगल, त्रिशूल, त्याच्यानंतर निलांबूर हे शहर युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये सहभागी झालेले आहेत. मग भारतातील कोणते शहर युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये सहभागी झालेले आहेत? तर वारंगल, त्रिशूल आणि त्याच्यानंतर निलांबूर.
त्याच्यानंतर आपण 43वा मुद्दा बघणार आहोत. 6 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे संग्रहित करणे अनिवार्य करणारे देशातील पहिले पोलीस दल कोणते? तर ते म्हणजे दिल्ली पोलीस दल. हाही प्रश्न आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे का 6 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे संग्रहित अनिवार्य करणारे देशातले पहिले पोलीस दल म्हणजे दिल्ली पोलीस दल होय. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. आणि जवळपास याच्यात आपण 75 चालू घडामोडीशी 75+ मुद्दे कव्हर करत आहोत. त्या कारणाने थोडं फास्ट होत आहे. त्यानंतर 44वा मुद्दा आपण बघणार आहोत. आणि अलीकडे तुम्हाला माहीत असेल ONCD ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स याची स्थापना झालेली आहे. तुम्हाला विचारू शकते ONCDचं स्टँडर्ड काय किंवा लॉंग फॉर्म काय? तर ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स आहे. आणि ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्सची स्थापना 31 डिसेंबर 2022 रोजी झालेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. आणि स्टँडर्ड पण लक्षात ठेवावा का ONCDचा स्टँडर्ड काय होतो किंवा त्याचं लॉंग फॉर्म काय होतो? तर ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स आणि याची स्थापना 31 डिसेंबर 2022 रोजी झालेली आहे. त्यानंतर 45वा आपण चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दा बघत आहोत. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाद्वारा ऑनलाईन गेमिंगमधील भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर ते म्हणजे मेघालय. त्यानंतर क्रायोजेनिक इंजन विकसित करणारा भारत हा 6वा देश आहे. 47वा मुद्दा आहे. महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सरस पोर्टल सुरू केलेले आहे. महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले? तर सरस पोर्टल. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर 48वा मुद्दा आपण पाहणार आहोत, जो अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या विषयाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. सन 2021-2022 या कालावधीत भारतात FDI ज्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक देशांचा उतरता क्रम कोणता? तर भारतामध्ये सगळ्यात जास्त जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली 2021-22मध्ये तर ती सिंगापूरमधून आलेली आहे. दुसरा क्रमांक अमेरिका, तिसरा क्रमांक मॉरिशस, त्याच्यानंतर चौथा क्रमांक नेदरलँड आणि 5वा क्रमांक स्वित्झर्लंडचा लागतो. ही बाब देखील विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे का भारत सरकारने अलीकडे कोणत्या देशासोबत व्यापक आर्थिक भागीदारी करार केलेला आहे? जो करार 1 मे 2022 पासून अंमलात आलेला आहे. तर हा आहे तर भारताने जो व्यापक आर्थिक भागीदारी करार म्हणतो, ज्याला आपण CEPA असं म्हटलं जाते. तर हा व्यापक आर्थिक भागीदारी जो करार आहे, तर हा भागीदारी करार भारत सरकारने संयुक्त अरब अमिरात या देशासोबत केलेला आहे, ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणतात. असा हा करार आहे जो भारत सरकारने संयुक्त अरब अमिरात या देशासोबत केला. आणि अशा प्रकारचे करार तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतात. आणि याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे 1 मे 2022 या तारखेपासून. त्यानंतर 50वा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारत सरकारने ऑस्ट्रेलिया या देशासोबत 2 फेब्रुवारी 2022 रोजी एक आर्थिक सहकार्य व व्यापार करार केला. यावर असा प्रश्न येऊ शकतो का भारत सरकारने 2 एप्रिल 2022 रोजी कोणत्या देशासोबत आर्थिक सहकार्य व व्यापार करार केलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया देशासोबत केलेला आहे, ज्याला इंडस AUS म्हणजे ऑस्ट्रेलिया ECTA हा करार केलेला आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. ज्याला आपण इकॉनॉमिक कॉपरेटिव्ह किंवा ट्रेड ॲग्रीमेंट असं म्हणू. तर असा हा करार आहे. आणि हा करार 29 डिसेंबर 2022 पासून अंमलात आला. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. हे दोन्ही करार खूप महत्त्वाचे आहे. वरचा संयुक्त अरब अमिरात या देशासोबत भारताने केलेला आणि त्यानंतर दुसरा म्हणजे ऑस्ट्रेलिया देशासोबत केलेला. तर ऑस्ट्रेलिया देशासोबत केलेला जो आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे त्याची अंमलबजावणी 29 डिसेंबर 2022 पासून झालेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी तो इकॉनॉमिक्स या विषयाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदारी देश कोणते? तर भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदारी देश आहे अमेरिका, पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या नंबरवर चीन आहे. तिसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात आहे आणि चौथ्या क्रमांकावर सौदी अरेबिया आणि 5व्या क्रमांकावर इराक हे भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदारी देश आहे. प्रथम क्रमांकावर अमेरिका ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर आपण 52वा मुद्दा बघत आहोत. वित्तीय साक्षरता वाढवण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने कोणती मोहीम सुरू केली? तर निवेशक दिदी ही मोहीम वित्तीय साक्षरता वाढवण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर देशातील पहिले गोल्ड ATM
हैदराबाद येथे गोल्ड सिका या कंपनीने सुरू केले? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 54वा आपण चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दा बघतोय, तो खूप महत्त्वाचा आहे. भारताचा पोलाद याच्यामध्ये उत्पादनामध्ये दुसरा क्रमांक आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि प्रथम क्रमांक पोलाद उत्पादनात चीनचा लागतो. त्यानंतर आपण 55वा एक महत्त्वाचा मुद्दा बघत आहोत. भारतातील पहिले सागरी क्षेत्र कौशल्य विकास केंद्र हे पुणे येथे स्थापन केलं जाणार आहे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, का भारतातील पहिले सागरी क्षेत्र कौशल्य विकास केंद्र कुठे सुरू करण्यात येत आहे? तर पुणे या ठिकाणी, पुणे या जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आपण 56वा एक मुद्दा बघणार आहोत. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांना दक्षिण सुदान या देशासाठी संयुक्त राष्ट्राच्या मिशनसाठी नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली. जेव्हा केव्हा संयुक्त राष्ट्रातर्फे भारतीयांची नियुक्ती केली जाते त्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. त्या कारणाने हा प्रश्न महत्त्वाचा आहे किंवा हा चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दा महत्त्वाचा आहे, का संयुक्त राष्ट्राचे जे महासचिव आहे अँटोनियो गुटेरेस यांनी लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांना दक्षिण सुदान या देशासाठी संयुक्त राष्ट्राच्या मिशनसाठी नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केलेली आहे, नवीन प्रमुख म्हणून. त्यानंतर आपण 57वा मुद्दा बघणार आहोत. आणि अग्नी 5 या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिसा या ठिकाणाहून घेण्यात आली, APJ अब्दुल कलाम बेटावरून. ते APJ अब्दुल कलाम हे जे बेट आहे ओडिसामध्ये, ही बाब लक्षात असू द्या. आणि अग्नी 5 या क्षेपणास्त्राची चाचणी केव्हा घेतली? चाचणीचे तुम्हाला डेट विचारल्या जातात. तर अग्नी 5 या क्षेपणास्त्राची जी चाचणी आहे ती 15 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली. ही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्याच्यानंतर हत्ती मृत्यू लेखापरीक्षण आराखडा तयार करणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे तामिळनाडू हे आहे. त्याच्यानंतर आपण नंतरचा मुद्दा 59वा बघणार आहोत. गगन ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी देशातील पहिली एअरलाईन कोणती? तर ती म्हणजे इंडिगो. त्यानंतरचा आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत 60वा. तर या ठिकाणी 60वा जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. युनेस्कोकडून सन 2022 पासून 3 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवसंवर्धन दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. ही बाब लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीकडे जैवसंवर्धनाला महत्त्व दिलं जात आहे. आंतरराष्ट्रीय जैवसंवर्धन दिवस कधी साजरा केला गेला? 3 नोव्हेंबर. आणि कोणाकडून साजरा करण्यात आला? तर युनेस्कोकडून. तर 3 नोव्हेंबर हा दिवस आता आंतरराष्ट्रीय जैवसंवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आपण 61वा मुद्दा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. प्रधानमंत्री जे गतिशक्ती योजनेअंतर्गत देशातील मल्टीमोडल कार्गो टर्मिनल कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले? तर ते म्हणजे पळसदरी. अतिशय महत्त्वाचा आहे हा प्रश्न किंवा ही चालू घडामोडीची बातमी. त्यानंतर आपण पाहत आहोत 62वा मुद्दा. अग्निप्राईम हा अतिशय महत्त्वाचा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या रोजी घेण्यात आली? तर ही तारीख तुम्ही लक्षात असू द्या. 21 ऑक्टोबर 2022 रोजी अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आणि ओडिसा किनारपट्टीवरून. तर 21 ऑक्टोबर 2022 अग्निप्राईम या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली ओडिसा किनारपट्टीवरून. नंतर आपण 63वा मुद्दा पाहणार आहोत. अग्नि 4 या क्षेपणास्त्राची चाचणी 6 जून 2022 रोजी घेण्यात आली चांदीपूर ओडिसा किनारपट्टीवरून. तर ही पण तारीख महत्त्वाची आहे. अग्नि 4 या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या दिवशी घेण्यात आली? तर 6 जून 2022 रोजी चांदीपूर ओडिसा किनारपट्टीवरून. त्यानंतर 64वा मुद्दा आपण पाहणार आहोत. इटलीतील लजारिनी स्टुडिओ या कंपनीने पॅन्जिओस या नावाने जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या शहराची निर्मिती केलेली आहे. आणि ती कोणत्या देशामध्ये? तर ती सौदी अरेबिया या देशामध्ये इटलीतील लजारिनी स्टुडिओ या कंपनीने पॅन्जिओस या नावाने जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या शहराची निर्मिती केलेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी आणि ती सौदी अरेबिया या देशात केलेली आहे. 65वा मुद्दा पाहणार आहोत आपण. ऑक्टोबर 2022 रोजी भारताच्या रेल्वे मंत्र्याने देशातील पहिल्या स्वदेशी ॲल्युमिनियम रेग मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. आणि तो कोणत्या ठिकाणावरून? तर ही सर्व रेल्वेगाडीचे जे डबे असणार आहे ते ॲल्युमिनियमचे असणार आहे आणि त्याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे मालगाडीला, ते भुवनेश्वर ओरिसा या ठिकाणावरून. ही बाब लक्षात ठेव जा की भारतातील पहिली स्वदेशी ॲल्युमिनियम रेग मालगाडी हे कुठून धावली? तर भुवनेश्वर ओडिसा. त्यानंतर 66वा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि तो देखील खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर आरती प्रभाकर या भारतीय वंशाच्या भौतिकशास्त्रज्ञाची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सर्वोच्च वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. या स्त्रीचं नाव लक्षात ठेवा. डॉक्टर आरती प्रभाकर यांची जी नियुक्ती करण्यात आली वैज्ञानिक सल्लागार म्हणून
अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन यांचे सर्वोच्च वैज्ञानिक सल्लागार म्हणून डॉक्टर आरती प्रभाकर यांची नियुक्ती करण्यात आली. आणि ज्यावेळेस अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्राकडून आपल्या भारतीय व्यक्तींच्या नियुक्त्या होतात त्याची आयोग दखल घेत असतो आणि असे प्रश्न एक्झाममध्ये येत असतात. त्यानंतर 67वा मुद्दा आपण पाहणार आहोत. 5G नेटवर्कची देशातील पहिली स्वदेशी जी चाचणी आहे ते केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी IIT मद्रास या ठिकाणी स्थापन केलेल्या चाचणी नेटवर्क करून 5G कॉल करून घेतली होती. ही महत्त्वाचं आहे का 5Gची पहिली चाचणी IIT मद्रास या ठिकाणाहून घेण्यात आली होती. त्याच्यानंतर आणखी एक डेट तुम्हाला नोंद करावं लागेल का अग्नी 3 या क्षेपणास्त्राची चाचणी केव्हा घेण्यात आली, तर ती 23 नोव्हेंबर 2022 रोजी चांदीपूर ओरिसा APJ अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली. अग्नी 3 या क्षेपणास्त्राची चाचणी, ही तारीख लक्षात असू द्या का 23 नोव्हेंबर 2022 रोजी अग्नी 3 या क्षेपणास्त्राची चाचणी चांदीपूर ओरिसा APJ अब्दुल कलाम या बेटावरून घेण्यात आली. त्यानंतर 69वा चालू घडामोडीशी संबंधित मुद्दा आपण पाहत आहोत का 2023 सालासाठी युनेस्कोची जी पुस्तक राजधानी आहे ती अकरा आहे, ती घाना या देशात येते. त्यानंतर 2022मध्ये पुस्तकाची जी राजधानी होती युनेस्कोची ती ग्वाडलजारा मेक्सिको या ठिकाणी होती. ग्वाडलजारा हे ठिकाण मेक्सिको या देशामध्ये आहे. हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. 69वा मुद्दा. त्यानंतर 70वा आपण चालू घडामोडीशी मुद्दा बघणार आहोत. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय फर्निचर पार्क तामिळनाडू या राज्यात उभारण्यात आलेले आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर 71वा मुद्दा आपण पाहणार आहोत. देशातील इंटरनेट सुविधेशी संबंधित रूट सर्व्हर प्राप्त राजस्थान करणारे देशातील हे पहिले राज्य आहे. सांगण्याचं तात्पर्य असं का देशातील इंटरनेट सुविधेशी संबंधित रूट सर्व्हर प्राप्त करणारे देशातील पहिले राज्य हे राजस्थान आहे. त्यानंतर आपण 72वा मुद्दा पाहणार आहोत. अलीकडे दिल्ली विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि दिल्ली विद्यापीठाची स्थापना 1922मध्ये झाली होती, तर 2022मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण झाले. आणि या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हरिसिंह गौर होते. अलीकडे तर 2023मध्ये नागपूर विद्यापीठाला देखील 100 वर्ष पूर्ण झालेले आहे, कारण नागपूर विद्यापीठाची स्थापना तर 1923मध्ये झाली होती आणि 2023मध्ये नागपूर विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि 1923मध्येच नागपूर शहरामध्ये झेंडा सत्याग्रह करण्यात आला होता, त्याला देखील 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर 73वा मुद्दा आपण पाहणार आहोत. सन 2023च्या प्रजासत्ताक दिनाचे जे पाहुणे होते ते इजिप्त देशाचे अध्यक्ष होते अब्देल फताह अल सिसी हे होते, कारण भारत आणि इजिप्त देशाच्या संबंधाला 75 वर्ष पूर्ण झाले होते आणि इजिप्त या देशाशी भारत सरकारने जो मैत्री करार केला होता तो 1955मध्ये केला होता. त्यानंतर 74वा मुद्दा आपण बघणार आहोत. पिनकोडला अलीकडे 50 वर्ष पूर्ण झालेल्या पिनकोडला पोस्टाशी रिलेटेड जो पिनकोड असतो, पिनकोडची सुरुवात भारतामध्ये 1972मध्ये झाली आणि त्याचे जे जनक होते पिनकोडचे श्रीराम भिकाजी वेलनकर हे पिनकोडचे जनक आहे आणि पिनकोडची सुरुवात भारतामध्ये 1972मध्ये झाली होती. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि दुसरी गोष्ट, पिनकोडचे जनक कोण आहे तर श्रीराम भिकाजी वेलनकर. त्यानंतरचा आपण एक महत्त्वाचा अजून काही मुद्दे राहिलेले आहे, 8-10 मुद्दे आहेत. जवळपास 75+ आपण चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दे या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि प्रत्येक दिवशी असेच मुद्दे राहत जाईल. त्यानंतर आपण 75वा मुद्दा पाहत आहोत. महाराष्ट्रात 6 जून 2022 हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला तर 6 जून 2022. त्याच्यानंतर 76वा मुद्दा आहे. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आणि या पुरस्काराची जी रक्कम होती ते 1 लाख. 77वा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने 25 फेब्रुवारी 2022 रोजी कृषी निर्यात धोरण जाहीर केले. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न म्हटल्यापेक्षा चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दा आहे का महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रामध्ये कृषी निर्यात धोरण कधी जाहीर केले तर 25 फेब्रुवारी 2022 रोजी. आणि महाराष्ट्र असे धोरण जाहीर करणारे म्हणजे कृषी निर्यात धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आणि केंद्र सरकारने असे धोरण तर 2018मध्ये जाहीर केले होते. मग केंद्र सरकारचे कृषी निर्यात धोरण कधीचं आहे तर 2018. आपण 78वा मुद्दा पाहणार आहोत. तुर्की या देशात भूकंपामुळे जी मानवी आणि वित्तीय हानी झाली त्या परिस्थितीशी निपटण्यासाठी मदत म्हणून भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले तो ऑपरेशन दोस्त. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर 79वा मुद्दा आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने चाइल्ड पोर्नोग्राफीवर मोठी कारवाई करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले तर चाइल्ड पोर्नोग्राफीवर मोठी कारवाई करण्यासाठी CBIने ऑपरेशन मेघचक्र हे अभियान राबवलेलं आहे. त्यानंतर 80वा मुद्दा आपण पाहणार आहोत. युक्रेन आणि रशिया युद्धादरम्यान भारतीय प्रवासांच्या सुटकेसाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते ते म्हणजे ऑपरेशन गंगा. त्यानंतर शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत.
81वा न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 5वे मराठी सरन्यायाधीश आहेत आणि ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सन 2013 ते 2016 या कालावधीमध्ये मुख्य न्यायाधीश होते. मग न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते? तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे. आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यांनी LLM पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीनं हे आजच्या वन लायनर करंट अफेअर्समधील जवळपास 75+ चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दे आहे. अशाच प्रकारचे पुन्हा आपण मुद्दे करंट ऑनलाईन वन लायनर करंट अफेअरच्या पार्ट 3मध्ये बघणार आहोत. आणि ते सर्व जे प्रश्न राहणार आहेत चालू घडामोडीशी रिलेटेड जे मुद्दे असणार आहे हे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने हमखास गुण देऊन जातील. त्यासाठी आपण हे एक सिरीजच सुरू केलेली आहे आणि याचा पार्ट 3 वन लायनर करंट अफेअर्स पार्ट 3 लवकरच आपण सुरू करणार आहोत. लवकरच येईल तो व्हिडिओ स्वरूपात.